थँक्यू व्हेरी मच. काही गोष्टी या आपल्याच आजूबाजूला फिरत असतात, पण त्याला एक थोडंसं टाचणी देण्याचं काम कोणीतरी करायचं असतं आणि ते तुमच्या माध्यमातून झालंय. मनोज सरांना पण मी रिक्वेस्ट करेन की सर, जे तुम्ही म्हणालात की तुमचे सेशन चालतात मोठे, तर भांडवल पातळीवर आपल्याला काही करता येईल का? एखादा हॉल वगैरे करून फायनान्शियली किंवा काही ॲडजस्टमेंट करून ते नक्कीच आपण करू आणि थोडं मोठ्या प्रमाणात म्हणजे वायडर त्याला आपण हे करूया. निश्चितच याला रिस्पॉन्स पण चांगला मिळेल आणि नक्कीच आपण थोडंसं याबद्दल विचार करू. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव सौसंध्या राजेंद्र सावंत. मला एवढंच म्हणायचं आहे की आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या स्वतःला खरं विसरलोय. त्यातून एक माणूस कसं शोधावं हे आपल्या सरांनी आम्हाला सांगून दिलं की कसं आपण आपल्या मुलांशी कसं कनेक्ट व्हावं. कारण माझा मुलगा पण आज मला आजच्या टायमाला 2 सेमिनार होते, पण तो बोलला मम्मा नको, तू इस्मॅक्सच सेमिनार जॉईन कर. पण आता मला कळलं की मी काय सोडणार होते आणि काय हे करणार होते ते. पण मला त्याच्यातून खूप शिकण्यासारखं मिळालंय. आणि एक सांगायचं असं की मुलांना खरंच एक म्हणजे रात्री झोपताना एक हक नक्की द्यायचं, जसं सरांनी सांगितलं तसं. कारण मुलं ह्याच एका गोष्टीसाठी दिवसभर आतुरलेली असतात की आपल्याला आपल्या आई वडिलांकडून काय सोयी राहिले. मॅम डोंट क्राय. एक मी तुम्हाला सांगते, जे गोष्ट आपण आपल्याकडून सोडून देतो आणि खरंच आहे, मी आज मनोज सर, स्वाती सर आणि सरांचे पण मी खूप धन्यवाद आहे की आम्हाला खूप तुम्ही जे आम्ही मिस करत होतो या धावपळीच्या जीवनामध्ये, ते तुम्ही कुठेतरी आम्हाला त्याची एक म्हणजे अशी जोड घालून दिला की कुठेतरी आम्ही हे सगळं मिस करत होतो. एन्जॉय करतो लाईफमध्ये, पण जी कुठेतरी छोटी छोटी गोष्टी आमच्या हातातून निघून जात आहेत ते आज तुम्ही कशा त्याच्याशी संगत आणि त्याची सुसंगत कशी मुलांशी घालून घ्यायची जुळवली हेही आम्हाला खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून दिलं. आणि एक सेमिनार आमच्या मुलांसाठी पण होते तुमच्याकडून आणि आमच्या परिवारात म्हणजे ह्यांच्या आमच्या नातलगांमध्ये अजून कोण असेल तर त्यांच्यासाठी आम्ही पण एक सेमिनार तुम्ही खूप एक त्या दिवसभर दिला किंवा 2 दिवस दिला तरी आमच्यासाठी ते कमीच आहे. तर एक सेमिनार अजून एक तुमच्याकडून आम्ही एक्सेप्ट करतो. म्हणून सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद. नमस्कार सरांना, माझं नाव स्वप्नाली. सर थँक्यू सो मच. कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की मला तर बरंच माहिती आहे, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, माझा मुलगा माझ्याशी एकदम छान ओपन अप आहे, आमच्यात काहीच प्रॉब्लेम्स नाही आहेत. पण काही मुलांचे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतात ते कसे असू शकतात ह्याला जरा आज मला कळून आलं, लक्षात आलं तुमच्याशी बोलल्यानंतर की हे आणि त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन देखील छोटंच होतं. म्हणजे गिव्हिंग अ स्माईल, खूप छान एक टेंडर आपलं जे तुम्ही बोललात की हर्ट होऊ नये मुलांना असं आपण कधीच बोलायचं नाही. म्हणजे कधी आपण टेम्परमेंटमध्ये की हा खोटं कसाच बोलला माझ्याशी, त्या टेम्परमेंटमध्ये आपण त्याला हर्ट होईल अशा गोष्टी आपण बोलत असतो. तर ते तुम्ही ज्या काही छोटे छोटे मुद्दे सांगितलेत ना ते खरंच खूप अगदी म्हणजे ॲप्लिकेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण करू नाही शकत असं काहीच नाही आहे. एकदम खूप जेन्युइन आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर डेफिनेटली आम्ही त्याच्यावरती नक्की काम करू. आणि सर, मनोज सर, तुम्हाला रिक्वेस्ट की परत एक छान दिवसभराचं सर बोलले जसं वर्कशॉप असतं तसं एक वर्कशॉप अरेंज करा. आम्ही नक्की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव अभय नितीन सावंत. बऱ्याच गोष्टी माझ्या मिस्टरांनी ऑलरेडी कव्हर केल्या आहेत. मनोज सर आणि स्वाती मॅडमांचे धन्यवाद. अर्थात हेमंत सरांचाही धन्यवाद, ज्यांनी आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं, जे खरंच आजच्या आपल्या या पिढीला गरजेचं आहे की आपण पालकत्व कसं करावं. मला जेव्हा मॅडमचा मेसेज आला लिटरली माझ्या मनात प्रश्न आला की हाऊ टू हँडल माय किड्स इन दिस जनरेशन, बिकॉज आफ्टर कोरोना खरंच ऑनलाईन पद्धतीमुळे मुलांच्या हातात फोन खूप जास्त झाले आणि मुलं प्रत्येक वेळेला रिझन तेच देतात की माझं आता स्कूलचं मम्मा फोनवर आलं आहे तर मला ते बघायचं आहे. आणि आपण कंटिन्युअसली 7 तास 8 तास किंवा 4 hours पण आपण त्यांच्यावर कंटिन्यू लक्ष नाही देऊ शकत. तो आपण त्यांना ठीक आहे तू करतोय, पण इन मीन वाईल मुलं खूप स्मार्ट झाली आहेत. ते स्क्रीन चेंज करून त्यांचा गेम खेळतात, मम्मा आली की लगेच स्कूलचं ॲप ओपन करतात. सो मला खरंच असं वाटलं की मला हे अटेंड करणं गरजेचं आहे. म्हणून मी सकाळी आज मॅडमशी बोलणं केलं की मला थोडक्यात माहिती द्या हे काय आहे, आणि मी माझं नाव एनरोल केलं. आणि बऱ्याच गोष्टी जसं सरांनी सांगितलं की पॅरेंट्स मीट, आपल्या मुलांशी आपण थोडा वेळ काढून मीट करणं गरजेचं आहे. हास्य, इवन जो त्याने ट्वी दाखवला
की 4 आपल्या लाईफ ट्रीला हे 4 पॉइंट्स आहेत. इवन थॉट्स अँड ऑल दॅट रिअली मी स्वतः माझ्या डोक्यात ते सगळ्या गोष्टी प्लॅन चाललेल्या की येस करेक्ट. सो धन्यवाद सर. बस. नमस्कार, माझं नाव नितीन सावंत. सर्वप्रथम मनोज सरांचे आभार की त्यांनी असं एक सुंदर सेशन आणि सुंदर अशा व्यक्तिमत्वाची आमच्या सर्वांबरोबर ओळख करून दिली. त्यानंतर तुम्ही येऊन आम्हाला एक फार मोलाचं मार्गदर्शन आज केलं. काय असतं लाईफमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांनी आपल्याला समजवल्या त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच फार महत्त्वाच्या असतात. आपल्या मुलाबरोबर सुंदरचं फक्त हास्य देण्याने पण त्याच्यामध्ये किती फरक पडू शकतो हे ची जाणीव आज सरांनी आपल्याला करून दिली. बाकी आपल्याला जास्त काय करायचं नसतं मुलांबरोबर, छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात आणि त्या छोट्याशा गोष्टींमधून मुलांचं व्यक्तिमत्व असं खुलत जातं ना की कळत न कळत ते आपण त्यांना मुलं नाही मित्र म्हणून बनून जातो त्या छोट्या गोष्टींमधून. आणि आज आपलं सराउंडिंग खूप गरम झालेलं आहे. मुलांना वातावरणामध्ये ते आपल्या जर आई वडिलांच्या जवळ नसतील ते थर्ड पर्सनकडे गेले तर त्याच्याला चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि जर ते आपल्या आई वडिलांचे मित्र असतील तर त्या गोष्टी आई वडील जेवढ्या छान सुंदर पद्धतीने आपल्या मुलांना समजू शकतात ते दुसरं थर्ड पर्सन कोणीच नाही समजू शकत. सरांनी जसं मगाशी सांगितलं की मुलांचे आई वडील आणि त्यांचा गुरु हा त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचा रोल निभावतो. आणि तो छोटासा रोल छोट्या छोट्या पद्धतीने कशा चांगल्या पद्धतीने आपण निभावू शकेल याची आज जाणीव सरांनी आपल्याला करून दिली. आजच्या वेळेअभावामुळे त्यांना आपल्याला खूप सारं ऐकायचं होतं. असं वाटलं की खूप कमी वेळ मिळाला. बऱ्याच गोष्टी याच्या सरांकडनं शिकता येतील आणि सरांनी फार थोड्या वेळात फार सुंदर असं आम्हाला मार्गदर्शन केलं. नक्कीच सर्वांना आपल्या आवडलं असेल. आणि सर आम्ही पुन्हा तुम्हाला ऐकण्याची मनात आशा ठेवून तर मनोज सर तुम्ही यांचे सेशन जर अजून करता आले तर आम्ही प्रयत्न करू की ते अटेंड करू. धन्यवाद. थँक्यू.